जीवन साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमातून शाळांमध्ये वाचन संस्कृती वाढीसाठी प्रयत्न। तालुक्यातील 31 हायस्कूल्सना 650हून अधिक पुस्तके प्रदान। माजी आमदार राजेश पाटील यांचा वाचन संस्कृती वाढीबाबत विश्वास। चंदगड तालुक्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन संस्कृती जोमाने वाढीव लागण्यासाठी जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून या उपक्रमात चंदगड तालुका राज्यात अग्रेसर राहील असा विश्वास माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला। ते चंदगड तालुक्यातील 31 हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजना पुस्तकांचं वाटप करण्यासाठी तुलसी बाजार हलकर्णी फाटा येथे आयोजित ग्रंथदान समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होते। साहित्यिक आणि पत्रकार जीवन साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत तालुक्यातील 31 शैक्षणिक संस्थांना एकूण 650हून अधिक दर्जेदार पुस्तके भेट देण्यात आली। यासह ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर SR रंगनाथन यांचे आणि ग्रंथालयाच्या 5 तत्वांचे लॅमिनेटेड फोटोही प्रदान करण्यात आले। या ग्रंथदानाचं आर्थिक मूल्य 75,000 रुपयांच्या आसपास आहे। कार्यक्रमाला गट विकास अधिकारी बाळासाहेब भोजे, गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील आणि सुष्मिता राजेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। माजी आमदार पाटील यांनी आपल्या भाषणात साळुंखे यांच्या गेली 20 वर्षे चालू असलेल्या वाचन प्रोत्साहन मोहिमेचा मुक्तकंठाने गौरव केला। शिक्षक आणि मुख्याध्यापक अधिक वाचन करणारे झाले तर विद्यार्थीही वाचनाकडे वळतील अशा अपेक्षा व्यक्त करून शासनाच्या वाचनविषयक उपक्रमांना सर्वांनी एकजुटीने प्रतिसाद द्यावा असं आवाहन केलं। जीवन साळोखे यांनी सध्याच्या काळात विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी वाचनापासून दूर जात असून त्यांचा स्क्रीन टाइम वाढल्याने विद्यार्थी जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे शिक्षक पालकांनी वाचन संस्कार करण्यावर भर देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील आणि गट विकास अधिकारी भोजे यांनी तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथदान होत असून यामुळे विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक SG पाटील यांनी केलं तर समारोप जयेश पाटील यांनी केला। RD पाटील यांनी सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाचं संयोजन नव महाराष्ट्र शिक्षण मंडळाने केलं होतं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।